नमस्कार, FC लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत। वसई पश्चिमेकडील किशोरकुंज अपार्टमेंटमधील 3ऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये संधी साधून आपल्या सख्या बहिणीच्या घरी दरोडा टाकणाऱ्या महिलेला स्थानिक पोलिसांनी गुन्हे शाखेच्या सहकार्याने गुजरातमधल्या नवसारी येथून अटक केली आहे। अटक केलेल्या महिलेचे नाव ज्योती भानुशाली, वय वर्ष 27 असे आहे। अशी माहिती समोर आली आहे की शेअर ट्रेडिंगच्या तोट्यामुळे व त्यासाठी घेतलेल्या लाखो रुपयांच्या कर्जामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे समजते। याबाबत पोलिसांनी सांगितले की केकूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक 11/8/2025 रोजी 298/2025 हा गुन्हा दाखल झाला होता। हा हाऊस रॉबरीचा गुन्हा आहे। या गुन्ह्यामध्ये एका 66 वर्षीय वयाच्या वयोवृद्ध इसमास एका आरोपीने लुटले होते। त्याच्यामध्ये जवळपास 1.5 किलो सोनं म्हणजे 1,50,00,000 रुपयाचा मुद्देमाल त्या एका पुरुषाने घरात घुसून त्यांना विचारले की मी बाहेरून नवीन आलेलो आहे आणि या ठिकाणी मला खोली पाहिजे आणि त्यासाठी मला तुम्ही मदत करा असं सांगितलं आणि पहिल्यांदा प्यायला पाणी मागितलं आणि नंतर वॉशरूमला जाण्याची विनंती केली। तर त्याने त्या इस्माने त्याला वॉशरूम दाखवलं आणि तो वॉशरूममध्ये गेल्यानंतर वयोवृद्ध इस्मास सांगितलं की तुमचं वॉशरूम जे आहे ते लिकेज आहे। त्यानंतर त्या पुरुषाने वयोवृद्ध इसम त्या ठिकाणी वॉशरूम बघण्यास गेले असता त्या इस्माने 27-28 वर्षाच्या त्याला त्या वॉशरूम मध्ये कोंडून टाकले आणि कोंडून टाकल्यानंतर बाहेर येऊन एका शोकेस मध्ये ठेवलेल्या 2 बॅगा ज्याच्यामध्ये जवळपास 1,50,00,000 रुपयाचा मुद्देमाल सोने आणि चांदी हा ठेवलेला होता। त्या 2 बॅगा घेतल्या आणि पसार झाला होता। पसार झाल्यानंतर त्यांनी माणिकपूरच्या जवळच वसई रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला एका झुडपामध्ये त्या बॅगा ठेवल्या आणि नंतर असं दिसलं की सीसीटीव्ही फुटेजमध्ये की तो एक महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेने त्या दोन्ही बॅगा घेतल्या आणि ती निघून गेली। आमच्या लोकांनी त्या पूर्ण परिसरामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज होते ते चेक केले आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की हा जो इसम आहे तोच इसम ती महिला आहे। म्हणजे या महिलेने पुरुषाचा वेश धारण करून घरामध्ये आली आणि चोरी केलेली होती। अतिशय गंभीर गुन्हा होता। वरिष्ठांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली होती कारण या गुन्ह्यामध्ये त्या वयोवृद्ध इसमास त्या इजा होण्याची देखील शक्यता होती, परंतु धर्मसंयोगाने काही झालेलं नाही। नंतर त्या ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे आमच्या सेंट्रल युनिटचे पोलीस निरीक्षक अविराज कोराडे आणि त्यांच्या पथकाने परिश्रम घेतले आणि नवसारी या ठिकाणी जाऊन जी महिला आहे त्या महिलेला रात्री 3:30च्या आसपास ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिला विचारपूस केली असं त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये विशेष असं आहे की या गुन्ह्यामध्ये आमच्या टीमने त्वरित रिस्पॉन्स केल्यामुळे ती चोरी करणारी महिला हिला आम्ही त्वरित ताब्यात घेऊ शकलो आणि सर्व मुद्देमाल जसाचे तसा जवळपास 1,54,00,000 रुपयाचे सोने चांदीचे दागिने हे आम्हाला इंटॅक्ट मिळालेले आहे आणि पुढील तपास आमची माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव हे करत आहेत आणि याच्यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे का हे ते तपास करत आहेत। आज रोजी तिला कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर तिची PC मागण्यात येईल। याच्यामध्ये असं आहे की ही जी महिला चोरी करणारी आहे ती ह्या 66 वर्ष वयाच्या इस्माची या मोठ्या सुनेची सख्खी बहीण आहे। कदाचित त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचा हस्तक्षेप असू शकतो, परंतु ती घरातलीच असल्यामुळे त्या नातेवाईकापैकीच असल्यामुळे तिला क्ल्यू मिळाला की हे वयोवृद्ध इसम घरात एकटेच आहे, त्यामुळे ती त्यावेळेला पोचली आणि तिने हा डाव साधलेला। यामध्ये त्यांची ती बहीण जी येत नाही आतापर्यंत तरी तपासामध्ये असं काही निष्पन्न झालेलं नाही। आम्ही तिला इंट्रोगेट केलंय, परंतु हे पुढे जसा तपास जाईल त्याच्यावरून काही अजून तांत्रिक विश्लेषण असेल, जसं काही ती कोणाशी बोलली फोनवर किंवा काय त्याच्यातून आम्हाला धागेदोरे मिळतील आणि कोणाचा अजून हे आहे का सहभाग आहे का ते कुठल्या तरी सिरियल मध्ये असं बघण्याची शक्यता आहे। त्याच्यातूनच तिला ही प्रेरणा सुचली असेल कारण सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघितल्यानंतर तिच्या हालचाली देखील पुरुषासारख्या वाटतात। दाढी आणि मिशा लावल्यानंतर आणि टोपी घातल्यानंतर सगळ्या हालचाली पुरुषासारख्या वाटतात। कर्ज असू शकतं, काही गोष्टी आता त्या तपासाचा भाग आहे, पुढील तो माणिकपूर पोलीस स्टेशन करते। चोरी शक्यता आहे, तिला काही कर्ज असू शकतं, काही गोष्टी आता त्या तपासाचा भाग आहे, पुढील तो
पुरुष बनण्यासाठी तिने दाढी लावलेली आहे, मिशा लावलेल्या आहेत आणि टोपी घातलेली आहे आणि पुरुषांचे शर्ट घालून ती वावरत आहे. आणि तिने आवाज पण पुरुषाचा काढलेला आहे त्या इस्माशी बोलताना. कारण आम्ही जेव्हा व्हिजिट केली स्पॉटला तेव्हा त्या जे फिर्यादी आहेत त्यांनी आम्हाला पुरुष आला म्हणूनच सांगितलं. त्यांना असं काही संशय आला नाही तिच्या बाबतीत. ती त्याची नातेवाईक असताना देखील तिच्याबद्दल त्यांना काही संशय आलेला नाही. इतकं तिने ते व्यवस्थित वेषांतर केलेलं आहे. सगळ्यांनी कुठून ते हे आता ते गुजरातमधूनच कुठून खरेदी केलं असणार हे सगळे तपासामध्ये निष्पन्न होईल. आता ते तर लोकांना काय आवाहन करणार तुम्ही? कुठल्याही नातेवाईकावर देखील काही विश्वास ठेवू नका आणि घरात इतकं मोठं सोनं ठेवण्याची आवश्यकता नव्हती. त्यांना लॉकरचा किंवा इतर गोष्टींचा पर्याय उपलब्ध होता, ते त्याचा वापर करू शकले असते. कारण आणि घरात वयोवृद्ध इस्माला एकट्याला सोडून जाणं हे देखील घातक आहे. हे याच्यातून लोकांना मी सांगू इच्छितो की घरात आपल्या मोठ्या माणसांना वयोवृद्ध इस्मांना ठेवताना काळजी घ्यावी.